फर्स्ट स्टुडंट, आपण आज पाहणार आहोत डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला काय होते खूपदा चिन्हांचा साईनचा काय जाते प्रॉब्लेम जाते. तर आज आपण काय करणार डिव्हिजन करण्यासाठी मल्टिप्लिकेशन करण्यासाठी एक सोपी पद्धत पाहिली आहे. त्यामध्ये आता आपण त्याचे काही एक्झाम्पल पाहणार आहोत. चेक करा, इथे दिला आहे तुम्हाला -45 आणि डिवायडेड बाय किती दिला आहे 5. ओके, तर लक्षात ठेवा याचं साईन आहे तुम्हाला मायनस आणि याचं काही नाही म्हणजे तुम्हाला प्लस. तर आता उत्तर काय ते चेक करा. आता बघा, एक काय केलं मी, एक मायनसचं साईन लपवलं आणि एक प्लसचं साईन लपवलं. काय शिल्लक राहायचं आपल्याकडे मायनस. मग तुम्ही जर 5 न 45 ने डिवाइड केलं तर किती येते आन्सर 9. मग मी काय केलं, याचं मायनसचं साईन लपवलं आणि एक प्लसचं साईन लपवलं. काय आलं आपल्याजवळ, म्हणजे आपलं उत्तर काय आलं -9. समजलं. ओके, आता चेक करा, मल्टिप्लाय असो म्हटलं की डिव्हिजन असो, या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने काढू शकतो. आता चेक करा, याला काय मायनस, याला काय मायनस. आता चेक करा, जर मी दोन्ही मायनस दाबले तर काय येते आपल्याजवळ प्लस. तर प्लसचं साईन आपण देत नाही. तर आता आपण काय करू, 13चा आणि 4चा मल्टिप्लाय. 13 4 जा 52. किती झाले 52. समजलं. ओके, आता एकाला मायनस आणि एकाला काय प्लस मल्टिप्लाय करायचं. तर मी काय करतो चेक करायचं, एक मायनसचं साईन लपवलं आणि एक प्लसचं साईन लपवलं तर काय उरते आपल्याजवळ मायनस. म्हणजे 12 4 जा किती होईल 48. किती झालं 48. ओके, त्यानंतर चेक करा. आता याचा अर्थ काय डिव्हिजन, याचा अर्थ काय डिव्हिजन म्हणजे -12 ने तुम्हाला 72 ला काय करावं लागते डिवाइड करावं लागते. तर याचं साईन काही नाही म्हणजे काय प्लस, याचं काय मायनस. पुन्हा मी एक प्लस लपवलं एक मायनस लपवलं तर काही मायनस आणि 12 6 जा 72. म्हणजे या पद्धतीने आपण चिन्हाचं, तुम्ही जर कन्फ्युज असाल चिन्हामध्ये तर प्लस असो मायनस असो मल्टिप्लिकेशन असो डिव्हिजन असो या पद्धतीने आपण काढू शकतो. समजलं. थँक्यू.